तळेगाव येथे 500च्या बनावट नोटांचा पर्दाफाश, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त, 6 जणांवर गुन्हा। नमस्कार, मी अमिता गावंडे। तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळेगाव शिवारात केमिकलद्वारे बनावट नोटा बनवणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। ही टोळी विशेष कागद आणि केमिकल लिक्विडचा वापर करून 500 रुपये दराच्या बनावट नोटा तयार करत होती। पोलिसांनी या धडक कारवाईत तब्बल 12,19,580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई किशोर बोडखे यांना तळेगाव शिवारातील हिरामण पुंजा दाते यांच्या शिवकृपा बंगल्यात बेकायदेशीरपणे बनावट नोटा छापल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे बुधवारी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास पोलिसांनी बंगल्यावर अचानक छापा टाकला। पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काळ्या व चॉकलेटी रंगाच्या केमिकल लिक्विड आणि कट केलेल्या कागदांच्या सहाय्याने 500 रुपयांच्या बनावट नोटा तयार करताना रंगेहात सापडले। या प्रकरणी तेलंगणातील 2 संशयितांसह नाशिकमधील 4 त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयित आरोपींमध्ये अमरेश्वर सुधाकर आईथा, वय 37 वर्ष, राहणार हैदराबाद तेलंगणा, दासरी प्रसाद सत्ते, वय 36 वर्ष, राहणार सिरसिला तेलंगणा, गोकुळ आनंदराव दाते, वय 56 वर्ष, राहणार गंगापूर नाशिक, हिरामण पुंजा दाते, वय 56 वर्ष, राहणार तळेगाव नाशिक, गोकुळ दाते यांचा मित्र मोकळ, राहणार नाशिक रोड आणि मच्छिंद्र भगवान घनदाट, राहणार सातपूर नाशिक यांचा समावेश आहे। कारवाई दरम्यान पोलिसांनी 9,75,000 रुपयांची खरी रोख रक्कम, मारुती सुझुकी अल्टो कार MH15 BN 1931, 5 अँड्रॉइड मोबाईल, 500 रुपये दराच्या केमिकल लावलेल्या बनावट नोटांचे 15 बंडल, विविध क्षमतेच्या बॉटल्स व कॅनमध्ये काळे व चॉकलेटी रंगाचे केमिकल सोल्युशन, कट केलेले कोरे कागद, हँड ग्लोव्ज आणि इतर साहित्य असा एकूण 12,19,580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी पोलीस शिपाई किशोर बोडके यांच्या फिर्यादीवरून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS 2023च्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी व सहाय्यक पोलीस निरीक्षक गावित या टोळीचा अधिक तपास करत आहेत। त्र्यंबकेश्वर व नाशिक परिसरातील अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क।